मॉर्निंग, सुप्रभात. कशा आहात सगळे? मी आशा करते की तुम्ही खूप छान असाल. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. आणि अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांना तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा नाही म्हणायचं. तर आज आहे अक्षय तृतीया आणि मम्मीचं ऑलमोस्ट अर्ध जेवण होत आलेलं आहे. आणि आज नाश्त्याला काय बनवलं ते दाखवते तुम्हाला. आणि आमचे आहो आत्ताच आलेत, लवकर निघाले ना ते सकाळी, त्याच्यामुळे मग थोडंसं आराम करतात. आणि आता नाश्ता करतो आणि दिवसभरात जे काय होईल ते शेअर करते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हां, दाखवूया ना आपण काय केलं आहे ते खायला आईने. तू सांग काय केलं आहे. ते गहू तापवायला ठेवलेत उन्हामध्ये, कारण की मला न्यायचे आहेत हे मुंबईला. आणि एकदा मुंबईला गेलं की तिथे ऊन नाही दाखवता येत, त्याच्यामुळे इथे तापवून दिलं नाही चांगले की मग त्याला किडे वगैरे काही लागत नाहीत. असं हे बघा, घरचे गहू आहेत हे. आणि मी गहू कधी विकत घेत नाही, आईकडनंच नेहमी गहू नेते, त्यामुळे मला वर्षभर गहू जातात चांगले. तर आता तापवायला ठेवलेत पप्पांनी इथे. तापले की त्याला असं थोड्या वेळाने आत घेणार, थंड करणार आणि मग भरून ठेवणार. मग आणि मी आणि भारती काकीकडे जेवायला चाललो आहे. त्यांनी पुरणपोळ्या केल्यात तर मला जेवायला बोलवलं आहे. तर मी आणि भारती आम्ही दोघी चाललो आहे. काकीचं घर इथेच आहे बाजूला. तर मी आणि भारती चाललो आहे काकीकडे जेवायला. आणि चुलतीकडे, माझ्या चुलती म्हणजेच काकी, तर चुलतीकडे जेवायला चाललो आहे. मुलं नाही येत आहेत, त्यांना घरी पोळ्या आवडत नाहीत मुलांना, त्यामुळे ते नाहीच म्हणतात, किती पण फोर्स केला तरी नाही. मग आईने पण घरी आज आंबरस, चपाती, बटाट्याची भाजी वगैरे बनवलं आहे, कारण की अक्षय तृतीयेला सगळ्यांना घरी नैवेद्य दाखवावा लागतो. तर चला, म्हणतात 3.5 मुहूर्तापैकी खूप मोठा मुहूर्त हा अक्षय तृतीयेचा मानला जातो, त्यामुळे सगळ्या घरांमध्ये गोड जेवण हे होतंच. चला, काकीच्या घरी नाही दाखवणार, कारण की गावच्या लोकांना व्हिडिओमध्ये यायला थोडंसं ऑड फील होतं, येत नाहीत त्याच्यामुळे. आणि ही आहेत सगळी जनावरं, काकीची, चुलतीची सगळी हे आहेत जनावरं. हा छोटूसा पप्पी, अगं पाणी सांडवलं त्यांनी, इकडे पण आहेत. सध्या आंब्याचं सीझन चालू आहे, त्यामुळे अक्षय तृतीयेला सगळ्यात पहिला गोड नैवेद्य म्हणजे आंब्याचा रस, पुरणपोळी आणि सारभात दाखवला जातो. पावसाचं वातावरण झालं आहे बाहेर, हे पूर्ण पावसाचं वातावरण झालं आहे. आता 2 वाजलेत. आणि जे वाळायला घातलं होतं ना, तांदूळ धुवून वाळत घातले होते मम्मीने, तर ते छान कडकडीत वाळलेत. अगदी 2 ते 3 तासामध्ये. मुंबईला पण एवढं पटकन वाळत नाहीत, एवढं सकाळी कडक ऊन होतं, अगदी कडकडीत वाळले ते. आणि पावसाच्या वातावरणामुळे आता घरात घेतलं आहे सगळं, त्याचा काही भरोसा नाही. परवाच्या दिवशी थोडासा आला होता तो, त्यामुळे मग आता गहू वगैरे जे वाळत घातले होते मगाशी मी दाखवले तुम्हाला, ते आतमध्ये घेतलेत. आणि आत्ताशी फक्त 2 वाजलेत आणि वातावरण बघताय तुम्ही कसं झालं आहे पावसाचं. त्याला एवढा मोगरा आहे ना, भरपूर आहेत. थोडेसे काढले सकाळी आईने पूजेला, पण तरी पण अजून भरपूर भरले हे मोगऱ्याने झाड. भारतीला म्हटलं गजरा कर, तर तिने कंटाळा केला, तिने केलाच नाही. 2 गजरे आरामशीर होतील, इतकं मोगरा आहे ह्याला. मस्त आहे. हे जे मोगरा आहे ना, तो वेगळाच आहे असा, म्हणजे आपल्याला मुंबईलाचं पण ते मोगऱ्याचं गजरा मिळतो ना, तो मोगरा आणि ह्या मोगऱ्यामध्ये भरपूर फरक आहे. ह्याच्या कळ्या केवढ्या आहेत, आणि तो एकदम छोटासा पाकळ्यांचा असतो. तसा हा हजारी मोगरा म्हणतात याला, तर तो आहे हा. मस्त वास येतो. गजरा घातला ना तो खूपच वास सुटतो. त्या भारतीने मॅडमनी काही केला नाही गजरा. आणि पेरूच्या झाडाला छोटे छोटे पेरू लागलेले आहेत आत्ता. दरवर्षी या पेरूचे आम्ही भरपूर पेरू खातो, मी बऱ्याच वेळेला तुम्हाला दाखवलं आहे व्हिडिओमध्ये. आता हे बघा, छोटे छोटे पेरू लागलेत पेरूच्या झाडाला, हे बघा, खूप लागलेत, खूप फळं लागली. पूर्ण भरलं आहे झाड पेरूंनी, म्हणजे छोट्या छोट्या पेरूंनी. हे बघा, आता मग 15 दिवसात किंवा महिन्यामध्ये होतील पेरू हे मोठे. खूप पेरू लागलेत ह्या झाडाला. चला, आता आम्हाला जायचं आहे गावामध्ये. आज आहे अक्षय तृतीया, गावामध्ये जायचं आहे. गावामध्ये गेल्यानंतर दाखवते काय करायचं आहे ते.
गरम गरम वडापाव आणले होते आम्ही येताना, कारण की छान पाऊस पडला होता आणि पाऊस पडल्यावर गरम वडापाव खायची इच्छा झाली. खरोखर खूप गरम होते, वाफाळते होते अगदी. ते खाल्ले आणि गरमागरम जिलेबी. या खायला सगळ्यांनी. मस्त पहिल्याच पावसामध्ये आम्हाला जिलेबी आणि वडापाव मिळालेले आहेत गरमागरम. गावातून येताना आणले. आता आम्ही गावात गेलो होतो, गावातून जाऊन आलो आत्ताच. आणि अक्षय तृतीया आहे म्हणून गुंजभर तरी सोनं घ्यावं असं म्हणतात, म्हणजे ते वर्षभर वाढत जातं. तर फुल ना फुलाची पाकळी म्हणून मग मी काय केलंय, नथ नाही जी काय म्हणतो मग आपण फुल्ली घेतली आहे नाकातली, चमकी गावाला चमकी म्हणतात. तर ती नाकातली चमकी घेतली आहे, कारण की मागे लग्नाला आलो होतो, बघितलं असेल तुम्ही व्हिडिओमध्ये. तर मी नथ घातली होती आणि ती नथ घातली तेव्हा ही जी फुल्ली आहे ती मी माझ्या पर्समध्ये ठेवली होती, मम्मीकडे द्यायची. तर ती मी घाईघाईमध्ये पर्समध्ये ठेवली आणि नंतर पर्समध्ये बहुतेक काहीतरी सामान काढलं असावं तिथे आणि ती पडली बहुतेक. मी सगळं शोधलं, परत काही भेटलीच नाही, हरवली ती. आणि जे होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणतात. आणि मग मला अक्षय तृतीयेला यांनी घेऊन दिली मला आज. म्हटले घे आता, खूप दिवस झाले ते नाक मोकळं बरं नाही दिसत. अक्षय तृतीयेचा मुहूर्त आहे, निमित्त पण आहे, म्हणून मग थोडं गुंजभर तरी सोनं त्या दिवशी वाढवावं. जर शक्य झालं तर मी नक्कीच घेते. मागच्या 2 वर्षापूर्वी मी घेतलं होतं, त्याच्यावर आता मग अक्षय तृतीयेनिमित्त ही नाकातली चमकी घेतलेली आहे सोन्याची. आणि भारती मॅडमने आमच्या बुगड्या केल्यात, इथे जे घालतात, तुम्ही काय म्हणता त्यांना मला माहीत नाही, आमच्याकडे इथे जे घालतात ना कानातले वरती. एक मिनिट बोल हां, दाखवूया, थांब 2 मिनटं. तर त्या बुगड्या केलेल्या आहेत, मी तुम्हाला दाखवते. तसं मग अशी दुकानात पाहिलंच असेल तुम्ही. ह्या अशा भारतीने घेतल्या 2 ह्या बुगड्या. तिच्या बसल्या काहीतरी 12,000 ना, 12,000च्या त्या बुगड्या बसलेल्या आहेत तिच्या. आणि माझी ही जी चमकी आहे ती 1,000 रुपयाची बसलेली आहे असं. आणि मस्त अशा ताज्या भाज्या आणल्यात, त्या पण दाखवते तुम्हाला. एकदम ताज्या भाज्या आहेत, अगदी वावरातून काढून लगेच बांधून गावामध्ये येतात. कारण इथे मिळतात ताज्या वावरातून लगेच काढून गावामध्ये विकायला बसतात. तो आणि त्याच्या मागे कोकिळा कशी ओरडते बघा. बोल बाबू. कोकिळा छान गाणं गातीये. सात वाजलेले आहेत. कचरा वगैरे सगळा काढून झाला. आता घरं झाडून घेतली सगळी आणि बत्ती लावती आई. आणि सामान भरायचं काम चालू आहे. आता सुट्टी संपलेली आहे त्यामुळे जायचं मन नाही करत आहे, तरी पण जावं लागेल. यावर्षी लवकर सुट्टी संपली आहे कारण की प्रथमचे 10वीचे ट्युशन्स वगैरे चालू आहेत त्यामुळे. नाही तर मी पूर्ण मे महिना इथे राहत असते, पण यावर्षी प्रथमच्या ट्युशनमुळे मला लवकर जावं लागतं आहे. तर गहू इथे भरून बांधून ठेवलेले आहेत पप्पांनी. मी सकाळी दाखवलं होतं ते वाळून वगैरे ठेवून गार झाल्यानंतर बांधून ठेवलेत. त्याच्यानंतर थोडेसे हे हरभरे घेतलेत, हे पण घरचेच आहेत हरभरे, भिजवून खायला उकडून कालवण करायला बरे पडतात ते. तर ते घेतलेत मी इथे हरभरे. आणि हा डबा मला मोकळा होता म्हणून झाडं लावायला घेतला आहे असाच. घरीच घरघंटी म्हणजे छोटी चक्की असल्यामुळे मग बहुतेक काय होतं, गव्हाचं पीठ भारती इथूनच दळून घेऊन जाते एकदम 10 किलो. कारण की तिच्या सासूबाई तिला त्यांच्या घरीसुद्धा गहू ज्वारी वगैरे पिकते, त्याच्यामुळे तिच्या सासूबाई तिला तिकडनं सगळं पाठवून देतात, त्यामुळे तिला इतकी आवश्यकता पडत नाही. आणि मी पण काय करते मग, ज्वारीचं झालं, तांदळाचं पीठ झालं, चण्याचं पीठ झालं, ही सुद्धा पीठं आम्ही थोडी थोडी दळून घेऊन जातो. म्हणजे मग तिकडे गेल्यानंतर ते बरं पडतं. आणि घरची चक्की असल्यामुळे पीठ देखील छान बारीक दळलं जातं, त्यामुळे बरीचशी पीठं आम्ही इथूनच दळून घेऊन जातो. आणि ह्या सगळ्या वस्तू घरच्याच असल्यामुळे मग विकत आणावं लागत नाही, लगेच काढून दळता येतं. आता इथे भारतीने दिवा लावलेला आहे. आणि आज बाहेर ना खूप चिखल झाला आहे, कारण की पाऊस पडला आहे, भरपूर पाऊस पडला आहे, त्याच्यामुळे चिखल झाला आहे बाहेर सगळीकडे आज. सुप्रभात सगळ्यांना. तर कालच्या व्हिडिओचा एंड राहिला होता करायचा, आणि हे मला नेहमी एडिटिंग करताना लक्षात येतं. संध्याकाळी गप्पा मारत बसलो की लक्षातच येत नाही आणि लवकर झोपते, त्याच्यामुळे मग व्हिडिओचा एंड करायचा राहून जातो.
तर चला, कालच्या व्हिडिओचा एंड मी इथेच करते आणि उद्या पुन्हा भेटते अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.